आणि शांतीचं प्रतीक सर्वजण इथे आपण मानत आहोत आणि जवळपास 9 दिवसापासून असं आपल्याला आपल्याला स्वतःलाच असं वाटतंय, की काहीतरी आहे. म्हणजे एक अनामिक अशी शक्ती जी आपल्या आत आहे आणि तिला कुठेतरी आपल्याला बाहेर काढण्याचं काम म्हणजे या नवरात्रीमध्ये होत आहे. चला तर मग आपण पाहूयात, की या सुरुवातीला जे नवरात्री हा जो शब्द आहे, तर त्याचा अर्थ काय आहे? हे आपण सुरुवातीला पाहणार आहोत. नवरात्री म्हणजे न म्हणजे काय? नवचेतना देणारी आणि म्हणजे विघ्नांचा नाश करणारी, म्हणजे राजसी मुद्रा असलेली, म्हणजे तिन्ही म्हणजे त्रिभुवनी वास करणारी अशी ही नवरात्री देवी आपण म्हणजे नवरात्र देवीचा आपण हा नवरात्रोत्सव साजरा करतो. तर बघा म्हणजे हा उत्सव कधीपासून म्हणजे साजरा केला जातो? म्हणजे अश्विन शुद्ध प्रतिपदा ते नवमी दरम्यान आपल्याकडे हा शारदीय नवरात्रचा उत्सव साजरा करण्यात येतो. म्हणजेच अर्थात आपण त्याला घटस्थापना म्हणतो. बरोबर की नाही? म्हणजे पहिल्या दिवशी घट स्थापन करतो. म्हणजे प्रत्येक ठिकाणी ही प्रथा वेगवेगळी आहे. म्हणजे काही जणांच्या ठिकाणी घट असे म्हणजे मातीचा म्हणजे माती वगैरे एका म्हणजे पात्रामध्ये ठेवून त्याच्यामध्ये विविध अशी धान्य त्याच्यामध्ये पेरून आणि त्याच्यामध्ये एक मातीचा कलश असा ठेवून अशी एक प्रतिष्ठापना करतात. त्यानंतर बऱ्याच ठिकाणी मातीच्या म्हणजे त्या म्हणजे भांडे असलेल्या पात्रामध्ये आपला तांब्याचा कलश ठेवून त्याच्यावर नारळ ठेवून अशा पद्धतीने पण एक स्थापना करतात. म्हणजे या 9 दिवसामध्ये देवीच्या 9 रूपांची, अशा विविध अशा रूपांची, अशा आदिमाये शक्तीची पूजा केली जाते. तर या आदिमायेच्या आपण जे काही आता नामस्मरण करतच आहोत, तर त्याच्यामध्ये एक आपण भर करूयात, की अ, एक छोटासा असा श्लोक म्हणूयात, "या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता, नमस्तस्ये, 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 नमो नमः." तर मग हे 9 दिवस अत्यंत शुभ मानले जातात आणि या 9 दिवसामध्ये 9 रंगाचे कपडे आपण परिधान करतो. तर ही जी परंपरा आहे, तर ही परंपरा अनेक वर्षापासून आहे. तर मग यामागचं म्हणजे नेमकं काय म्हणजे हे म्हणजे पूर्वीचे लोकं कशा पद्धतीने हा सण साजरा करत होते. म्हणजे सुरुवातीला काय व्हायचं, की पावसाळ्यामध्ये जे पेरण्यात आलेलं पीक असतं, तर ते पीक पहिल्यांदा घरात येण्याचा हा काळ होता. म्हणून त्यामुळे शेतकरीच हा उत्सव अगदी आनंदाने, अगदी म्हणजे उत्साहाने साजरा करत होते. पण त्यानंतर पुढे-पुढे म्हणजे हा जो काही सण आहे, शेतकऱ्यांच्या सणाला एक धार्मिक अधिष्ठान लाभलं आणि जे काही आपला म्हणजे एक उपासनेचा एक उत्सव म्हणून या उत्सवाकडे पाहण्यात येऊ लागला आणि याच काळातील आपल्या महाराष्ट्रातील सर्व जे काही 3.5 शक्तिपीठ आहेत, त्या शक्तिपीठांनाही महत्त्व प्राप्त झाले. म्हणजे तुळजापूरची माता, परत कोल्हापूरची अंबाबाई, सप्तशृंगीची, माहूरची रेणुका माता, ही जी काही 3.5 पीठं आहेत. तर या 3.5 पीठाच्या ठिकाणी ज्या काही देवीचा जो काही जागर असतो, तर त्याला एक धार्मिक अधिष्ठान प्राप्त झाले आणि तेव्हापासून अगदी एक उपासनेचा सण म्हणून या सणाकडे जास्त लोक पाहू लागले आणि या शक्तिपीठांना महत्त्व पण प्राप्त झाले. म्हणजे देवी दुर्गा मातेला समर्पित करण्याचा हा एक उत्सव इथे साजरा केला जाऊ लागला आणि अर्थातच 9 दिवस देवीची उपासना केल्यानंतर 10व्या दिवशी रावण दहन करून म्हणजेच विजयादशमी हा सण म्हणजे हा सुद्धा 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असा हा सण मानण्यात येऊ लागला. तर मग आता हे जे आहे म्हणजे हे जे नवरात्र आहे, तर ह्या नवरात्र म्हणजे उत्सव साजरा करण्याचा आणखीन एक उद्देश म्हणजेच काय, की जी काही असुर शक्ती होती, त्या असुर शक्तीचा नाश करून एक चांगल्या शक्ती आणि लाभदायक गोष्टीसाठी हा काळ अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. म्हणून या नवरात्र उत्सवाकडे सर्वजण पाहू लागले. त्यानंतर आपण म्हणजे म्हणतो बघा, की हे नवरात्र उत्सव सुरू होण्यामागच्या काही 2 पौराणिक कथा पण आहेत. त्या आपण बघूयात. म्हणजे महिषासूर नावाचा एक दैत्य तो ब्रह्मदेवाचा भक्त होता आणि त्याने काय केलं, ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी त्याने खूप मोठी तपश्चर्या केली आणि शेवटी ब्रह्मदेव त्याच्यावर प्रसन्न झाले आणि त्यांनी सांगितलं, की "तू आता वर माग." तर त्या महिषासुराने असा वर मागितला, की पृथ्वीवरील कोणीच मानव, देव, दानव कोणीही मला मारू शकणार नाही, असा त्याने वर मागितला. पण
मग आता पण त्यानंतर या महिषासुराच्या वराचं म्हणजे ज्याने तो वर मागितला, तर त्याला ते वर देणं हे देवाला तर भाग होतं. पण मग देवाने त्याला वर दिला. पण त्यानंतर महिषासुराने इतकं हाहाकार माजवला पूर्ण लोकामध्ये. मग पृथ्वीलोक, स्वर्गलोक, पाताळलोक या ठिकाणी त्याने इतका म्हणजे हाहाकार माजवला, की त्याचा वध करण्यासाठी ब्रह्मा, विष्णू, महेश मग यांनी अ, आपल्या दुर्गा मातेकडे साकडं घातलं, की की म्हणजे काहीही करून आमची या महिषासुराच्या या म्हणजे एकदम जो काही याने आम्हाला हा त्रास देण्याचा जो काही कहर केलाय, तर त्याच्यापासून आमची सुटका व्हावी, असा त्यांनी त्या दुर्गा मातेकडे साकडं घेतलं आणि दुर्गा मातेने 9 दिवस त्या महिषासुराशी लढून 10व्या दिवशी त्याचा वध केला. म्हणून हा नवरात्र उत्सव साजरा म्हणजे केला जातो आणि म्हणूनच देवीला महिषासूर मर्दिनी असंही एक नाव म्हणजे दिलेलं आहे. परत दुसरं काय तर जेव्हा भगवान श्रीराम यांनी लंकेवर आक्रमण करण्यापूर्वी त्यांनी रावणावर विजय मिळवता यावा म्हणून त्यांनी काय केलं, की त्यांनी भगवती देवीची 9 दिवस त्यांनी उपासना केली होती. त्याच्यामुळं भगवती देवीने त्यांना असा आशीर्वाद दिला, की म्हणजे लंकेवर तुझा नक्कीच विजय होईल आणि म्हणूनच त्यानंतर असं म्हणजे सांगण्यात येतं, की म्हणूनच 10व्या दिवशी जेव्हा म्हणजे रावणाचा वध झाला, तर तो दिवस विजयादशमी म्हणून साजरा करण्यात येतो. म्हणजे अशा या 2 पौराणिक कथा याबद्दल सांगण्यात येतात. तर आता आपण म्हणजे पाहूयात, की या 9 दिवस 9 दिवसामध्ये देवीला की म्हणजे विविध अशा नावाने पूजलं जातं. तर ती 9 नावं कोणती-कोणती? तर पहिल्या दिवशी देवीला शैलपुत्री देवी माता म्हणून पूजलं जातं. दुसऱ्या दिवशी ब्रह्मचारिणी, तिसऱ्या दिवशी घंटा, चौथ्या दिवशी कुष्मांडा देवी, 5व्या दिवशी स्कंदमाता देवी आणि 6व्या दिवशी कात्यायनी देवी, 7व्या दिवशी रात्री, 8व्या दिवशी महागौरी नावाने तिला तिची पूजा केली जाते. तर 9व्या दिवशी सिद्धिरात्री देवी या नावाने या देवीची आपण आराधना करतो. तर यामागचं नेमकं म्हणजे छोटे-छोटे याचे काही रहस्य आहेत. तर ते आपण थोडक्यात इथे जाणून घेऊयात. पहिल्या दिवशी बघा देवीचं जे काही शैलपुत्री देवी म्हणूनचं रूप असतं, तर ते नाव तिला म्हणजे कशावरून पडलं? तर आदिशक्ती ही जी आहे ही दुर्गा देवी ही शैलपुत्री ही माता सतीचा पहिला अवतार आहे. सती ही कोण होती? तर दक्ष राजाची ती मुलगी होती. पण दक्ष राजाने एकदा काय केलं, की त्याने शंकराचा अपमान केला. त्याच्यामुळं त्या सतीने अग्नीमध्ये उडी घेतली आणि स्वतःला संपवलं. पण तिने परत पर्वतराज हिमालयाच्या पोटी जन्म घेतला. म्हणूनच आपण तिला पर्वतकन्या म्हणतो बघा. म्हणून शैलपुत्री असं तिचं पहिलं नाव तिला देऊन त्या दिवशी पहिल्या दिवशी ही शैलपुत्री या नावाने या देवीचं पूजन केलं जातं. त्यानंतर पाहूया दुसऱ्या दिवशी देवीला ब्रह्मचारिणी देवी असं का म्हटलं जातं? तर बघा भगवान शिव शंकराला प्राप्त करण्यासाठी म्हणून देवीने निर्जला असा कठोर असा उपवास केलेला. आणि या उपवासामुळेच, या कठोर अशा परिश्रमामुळेच, या कष्टामुळे तिला भगवान शिवशंकर प्राप्त झाले. म्हणजे तिने ब्रह्मचर्य म्हणजे जे काही तपश्चर्या केली त्याच्यावरून तिला ब्रह्मचारिणी असं नाव पडलं आणि मुळे तिला ब्रह्मचारिणी देवी म्हणून दुसऱ्या दिवशी या दुर्गा देवीची पूजा केली जाते. आणि तिसऱ्या दिवशी चंद्रघंटा या नावाने देवीला का पूजलं जातं? तर याच्या मागे एक छोटंसं कारण आहे, की बघा भगवान शिवाचा जो काही म्हणजे जो काही अवतार आहे, तो अवतार आपण पाहिल्यानंतर भगवान शिवशंकर हे कुठे वास करतात? स्मशानामध्ये, बरोबर? म्हणून तर मग त्यांचा जो अवतार आहे, तो अवतार जेव्हा पार्वती देवीच्या घरच्यांनी पाहिलं, तेव्हा पार्वती देवीची आई ही म्हणजे तिला मूर्छा आली, म्हणजे तिला चक्कर आली, की हे म्हणजे हा कसला अवतार आहे आणि अशा अवतारासोबत माझी मुलगी आता विवाहबद्ध होणार आहे. मग त्याच्यामुळे तिला चक्कर आली, म्हणजे एक मूर्छा आली. तर ते या पार्वती देवीनं पाहिलं आणि मग तिने घंटा असं म्हणजे मस्तकावर चंद्र असं विराजमान करून ती आपल्या स्वामीकडे गेली
म्हणजे शिवाकडे गेली आणि तिने विनम्रपणे शिवाला अशी विनंती केली, की आपण एक सुंदर अशा राजकुमाराचं रूप घ्यावं आणि जेणेकरून माझ्या सर्व परिवारातील लोकांना म्हणजे तुमच्याशी विवाह करण्यामध्ये कुठलाही संकोच वाटणार नाही. आणि देवीने केलेल्या या विनंतीचा मान ठेवून भगवान शिवशंकराने तसं रूप परिधान केलं. एक सुंदर अशा राजकुमाराचं रूप त्यांनी घेतलं आणि त्यानंतर शिव आणि पार्वतीचा विवाह झाला. म्हणून देवीच्या या चंद्रघंटा या रूपाचं यामुळे इथे पूजन केलं जातं. चौथं रूप आहे म्हणजे थोडक्यात काय शांती आणि क्षमेची देवता म्हणून या चंद्रघंटा अवताराची इथे पूजा केली जाते. चौथं आहे कुष्मांडा देवी. बघा, ब्रह्मांडाचं उत्पन्न करते ती म्हणजे करते अशी एक शक्ती आहे. ती म्हणजे दुर्गा शक्ती. जी उदरापासून अंडपर्यंत सर्व आपल्या आत ती सामावून घेते. अशी ही दुर्गा देवी. म्हणून या दुर्गा देवीला कुष्मांडा देवी च्या नावाने पूजा केली जाते. असं म्हणतात, की ही कुष्मांडा देवी अष्टभुजा अष्टभुजा हिने धारण केलेलं आहे आणि जर म्हणजे या चौथ्या दिवशी या कुष्मांडा देवीची जर मनोभावनेने उपासना केली, आराधना केली, तर घरामधील आपली कुठलीही व्यक्ती ही आजारी म्हणजे पडणार नाही. म्हणजे थोडक्यात काय निरोगी आरोग्य लाभतं. या दिवशी या देवीच्या या कुष्मांडा जी काही अवतार आहे याची पूजा केल्यानंतर. तर 5व्या दिवशी आहे स्कंदमाता. स्कंदमाता म्हणजे पार्वतीचा जो मोठा मुलगा कार्तिकेय त्याला स्कंद असं असं म्हणतात. मग स्कंदाची माता म्हणून स्कंद माता असा या रूपाचा या ठिकाणी स्कंद माता या देवीचा 5व्या दिवशी म्हणून पूजा केली जाते. 6वं आहे कात्यायनी. ऋषी कात्यायन हे देवीचे फार मोठे भक्त होते. त्याच्यामुळं त्यांची अशी एक इच्छा होती, की देवीने माझ्या घरी म्हणजे आमच्या घरी एक कन्या म्हणून जन्म घ्यावा. म्हणून त्यांनी घोर तपश्चर्या केली वनामध्ये. खूप वर्ष तपश्चर्या केल्यानंतर देवीने त्यांच्या घरी मुलगी होऊन जन्म घेतला. कन्यारत्न त्यांना मग प्राप्त झाले आणि देवी म्हणजे ऋषी कात्यायन यांच्या घोर तपश्चर्यामुळे तिचा जन्म झाला म्हणून देवी कात्यायनी असं म्हणून या ठिकाणी 6व्या दिवशी या देवीची पूजा केली जाते. त्यानंतर आहे 7व्या दिवशी देवीची पूजा ही काल रात्री या नावाने तिला पूजलं जातं. तर काल रात्री या नावाने पूजण्यामागचं कारण काय? तर जेव्हा माता दुर्गाने जेव्हा रक्तबीज नावाचा जो राक्षस होता त्याचा तिने संहार केला, तर काय व्हायचं, की त्या रक्तबीजाला देवीने जेव्हाही त्याच्यावर संहार केला, तर त्याच्या अंगातून जे काही रक्त पडायचं जमिनीवर त्या रक्तातून खूप सारे आणखीन रक्तबीज म्हणजे खूप सारे आणखीन रक्तबीज, दैत्य रक्तबीज तयार व्हायचे. असा त्याला वर होता. त्याच्यामुळं देवीला म्हणजे असा विचार पडला, की मी जेवढंही याच्यावर संहार करते, तर तो संहार आणखीन उलट जास्त पटीने हे संहारक रूप संहारक शक्ती त्याला प्राप्त होते. त्याच्यामुळे देवीने काय केलं, की आपलं जे तेज आहे, त्या तेजापासून एक काल रात्री देवीची एक उत्पत्ती केली आणि ही काल रात्री देवी काय करायची, की जेव्हा माता दुर्गा रक्तबीजावर संहार केला, त्याच्या शरीरातून जे काही रक्त जमिनीवर पडायचं, तर ते पडण्याच्या अगोदरच ही काल रात्री देवी ते रक्त आपल्या मुखावाटे ती गिळून टाकायची. म्हणजे जेणेकरून ते रक्त खाली जमिनीवर सांडत नव्हतं. तर अशा पद्धतीने या काल रात्रीने त्या रक्तबीजाचं सर्व नाश केला. म्हणून या दिवशी या देवीच्या रूपाला कालरात्री या नावाने तिचं पूजन केलं जातं. त्यानंतर आहे 8व्या दिवशी देवीचं महागौरी या नावाने पूजन का केलं जातं? बघा, शंकराला प्राप्त करण्यासाठी माता पार्वतीने म्हणजे अनेक वर्ष व्रत केले. त्यातलंच एक व्रत आहे बघा, हरतालिका व्रत, जे आपण सर्व महिला करतो ना? तर मग अशा या वनामध्ये तिने अनेक वर्ष जी काही उपासना केली, अ, अ, जो 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 काही म्हणजे शंकराचा जप केला, तर अनेका वर्षानुवर्षे ती त्या घोर अशा वनामध्ये राहिल्यामुळं तिचा रंग सावळा पडला. म्हणजे थोडक्यात काय तिचा रंग काळा झाला. त्याच्यामुळं तिची जी काही ही तपश्चर्या पाहून जेव्हा भगवान शिवशंकर प्रसन्न झाले, तेव्हा त्यांनी देवीला असं सांगितलं, की "तू जी काही आपली गंगा नदी आहे, त्या नदीमध्ये स्नान करून तू
ये म्हणजे त्या स्नानानंतर देवीला जे गौरवर्ण प्राप्त झालं, तर त्या गौरवर्णाचंच एक पूजन केलं जातं. म्हणून देवीच्या या नवरात्र उत्साहामध्ये 8व्या दिवशी महागौरी या नावाने या देवीचं पूजन केलं जातं. आता शेवटचा दिवस उरला तो 9व्या दिवशी देवीला सिद्धिरात्री या नावाने पूजन केलं जातं. तर मग हे पूजन का केलं जातं? बघा म्हणजे भगवान शिवशंकरांनी जे काही त्यांनी पण शक्ती जी काही प्राप्त केली आहे, तर ती शक्ती या सिद्धिरात्री देवीची उपासना करून भगवान शंकराने सुद्धा त्यांच्या अनेक शक्तीची जी प्राप्ती केलेली आहे. म्हणूनच भगवान शिवशंकराला नटेश्वर म्हणतात बघा. बरोबर? तर मग या संपूर्ण सृष्टीमध्ये नारेश्वर या नावाने या शंकराला पण ओळखलं जातं. तर ते कशामुळं? तर या सिद्धिरात्रीच्या दात्रीच्या त्यांनी उपासना केल्यामुळं. तर म्हणून या 9व्या दिवशी या नवरात्र उत्साहामध्ये सिद्धिदात्री या नावाने 9व्या दिवशी आपल्या दुर्गा देवीचं पूजन केलं जातं. तर थोडक्यात काय, की म्हणजे या पूर्ण नवरात्र उत्साहामध्ये एकच म्हणजे आपली एक शक्ती, एक उपासना हा करण्याचा मेन उद्देश काय, की माणसाने नेहमी सत्कर्म करत राहावं, प्रेमाने राहावं, कोणाचीही ईर्ष्या करू नये. स्वतःच्या आत्म्याला जागून किंवा अंतरात जी काही ऊर्जा आहे, त्या ऊर्जेला एक प्रकारची चेतना देण्याचं काम या नवरात्र उत्सवामध्ये केलं जातं. परत दुसरी गोष्ट अशी, की या नवरात्र उत्सवामध्ये म्हणजे 9 रंग आपण परिधान करत असतो. तर या 9 रंगाचं अगदी थोडक्यामध्ये आपण ऐकूयात, की या जे काही 9 रंगामध्ये पहिला रंग तसं वेगवेगळ्या वर्षी म्हणजे विविध अशी रंग पण पण रंग तर सारखेच असणार आहेत. फक्त त्या मागचा उद्देश काय आहे? त्या रंगामागे ते रंग परिधान करण्यामध्ये त्याच्या मागचं कारण काय? हे आपण थोडक्यात जाणून घेऊयात, की पहिला रंग जो होता तो नारंगी. तर या नारंगी रंगाच्या मागे काय लपलेलं आहे, की याच्या मागे ऊर्जा आणि आनंददायी देणारा हा रंग म्हणून ओळखला जातो. दुसरा आहे रंग पांढरा रंग. पांढऱ्या रंगात तर आपण पाहतो, की शुद्धता, शांती हा रंग नेहमीच या नावाने ओळखला जातो. तिसरा रंग आहे लाल. लाल म्हणजे सौंदर्य. आपण म्हणतो बघा एक सौभाग्याचं लक्षण म्हणून पण या रंगाकडे पाहिलं जातं आणि निर्भयता. निर्भयतेचं एक प्रतीक म्हणून या लाल रंगाकडे या नवरात्र उत्सवामध्ये पाहण्याचा एक उद्देश आहे. त्यानंतर आहे पुढच्या दिवशी निळा रंग. तर निळ्या रंग परिधान करण्यामागे काय उद्देश असेल? आरोग्य आणि समृद्धीचं प्रतीक म्हणून या निळ्या रंगाचं परिधान केलं जातं. त्यानंतर आहे पिवळा रंग. पिवळा रंग आपण परिधान करतो. या पिवळ्या रंगाच्या मागे आनंद व तेज लपलेला आहे. म्हणून त्यांनी पिवळा रंग आपल्याला परिधान करायला सांगितलेला आहे. त्यानंतर हिरवा जो आहे, हिरवा म्हणजे हरित क्रांती. थोडक्यात काय नवीन सुरुवात. जे जे जमिनीतून नवीन पीक येतं, ते हिरवं. म्हणून एक नवीन सुरुवात, एक वाढ, एक म्हणजे एक कुठेतरी एक अंकुर फुटणं आणि त्या बीजाचं अंकुरित होणं आणि त्याला कुठेतरी रोप येणं. म्हणून या हिरव्या रंगाचं इथे प्रतीक मानलेलं आहे आणि त्या हिरव्या रंगाकडे आपण त्या दृष्टीने परिधान करतो. त्यानंतर आहे राखाडी. राखाडी म्हणजे जे काही आपल्या म्हणजे आपल्या पूर्ण आयुष्यामध्ये एक परिवर्तन नेहमीच होत असतं आणि ते परिवर्तन स्वीकारण्याची ताकद आपल्या सर्वांकडे नेहमी असली पाहिजे. म्हणून या राखाडी रंगाकडे आपण पाहतो किंवा हा रंग परिधान करतो. त्यानंतर आहे शेवटचा मोरपंखी रंग. मोरपंखी म्हणजे एक समृद्धी, एक शांतता, समाधान म्हणून या रंगाकडे पाहिलं जातं. म्हणजे असं थोडक्यात हा नवरात्री उत्सव आणि विविध अशा देवीच्या विविध अशा रूपांचं, विविध अशा नावाच्या मागील एक थोडीशी कहाणी आणि परत नवरात्र उत्सवाच्या 2 पौराणिक कथा या पद्धतीने मी इथे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणखीन जर आता हे जर नवरात्र असेल, तर आपल्या जे दैनिक व्यवहारामध्ये किंवा आत्ताच्या आपल्या या धावपळीच्या युगामध्ये आपल्या घरात सुद्धा अशा नवदुर्गा आहेत बरं का. तर मी म्हणजे मला सुचलं ना तसं म्हणून मी तुम्हाला असं सांगण्याचा प्रयत्न करते, की या जर दुर्गांसोबत आपण जर
म्हणजे एक चांगलं वर्तन किंवा एक सत्कर्म जर करत राहिलो आणि आनंदी जर त्यांच्याशी जर वार्तालाप करत राहिलो, तर नक्कीच म्हणजे जगातील कुठलीही स्त्री कुठल्याही म्हणजे याच्याने अडचणीत किंवा एक प्रकारचे डिप्रेशनमध्ये ती जाणार नाही, असं मी तरी मानेन. आज मला सहज शाळेत सुचलं म्हणून मी म्हणजे त्या देवींची अशी रूपं लिहून काढलेली आहेत. म्हणजे जशी नवदुर्गा तशीच आपल्या घरात सुद्धा आपल्यासोबत अशा नवदुर्गा सोबत असतात बरं का. तर मग आपण तेव्हा पाहूयात, की पहिलं आहे आपली दुर्गा देवी. म्हणजे जी जी ज्या देवीची आपण ही 9 दिवस उपासना करतो, ती म्हणजे आपली प्रथम दुर्गा देवी. त्यानंतर आहे स्वतः आपण. स्वतः आपण सुद्धा एक शक्ती आहोत. आपल्यामध्ये सुद्धा एक प्रकारचं देवीचं रूप लपलेलं आहे. जी वेळ प्रसंगी कुठलंही रूप घेते. म्हणजे या 9 रूपांपैकी ती वेळ प्रसंगी स्त्री ही एक अशी शक्ती आहे, की ती कुठल्याही म्हणजे आनंद असो, दुःख असो, त्या ठिकाणी ती स्वतःला म्हणजे कशा पद्धतीने ती सावरते, कशा पद्धतीने एकमेकांना आधार देते, हे सगळं तिला काही वेगळंच सांगावं लागत नाही. म्हणजे दुसरं रूप आहे स्वतः आपण. तिसरं रूप आहे आपल्या आपल्या घरातील आपली आई. हे सुद्धा आपल्या म्हणजे देवीचं रूपच आहे. चौथं आहे आपली मुलगी. आपल्या घरातील आपली मुलगी ही सुद्धा एक देवीचं रूपच आहे. त्यानंतर 5वं आहे बघा म्हणजे आपण जेव्हा इतर म्हणजे दुसऱ्यांच्या घरात लग्न होऊन जातो, तेव्हा आपल्या घरी एक सूनबाई येते, म्हणजे आपली वहिनी. तर ती सुद्धा आपल्या घरातील लक्ष्मी आहे. आपल्या घरातील ती ती सुद्धा एक देवी आहे. म्हणजे 5वं रूप आहे ते वहिनीचं. 6वं रूप आहे आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याचा विषय म्हणजे सर्वांना अगदी जवळची असणारी ती सखी म्हणजे आपली मैत्रीण. हे आहे 6वं रूप. 7वं आहे आपण ज्यांच्या घरी जातो आणि अ, म्हणजे ज्यांनी आपल्याला त्यांचा मुलगा आपल्याला दिलेला आहे, अशी आपली सासू. हे आहे 7वं रूप. 8वं आहे आपल्या म्हणजे आपण ज्या घरामध्ये आता लग्न होऊन आलेलो आहे, तर त्या ठिकाणी सुद्धा एक कन्या असते, म्हणजेच आपली नणंद. तर ती ती सुद्धा आहे 8वं रूप आणि 9वं रूप आहे आपल्या घरामध्ये आपण ज्या ठिकाणी जातो, तर त्या ठिकाणी प्रत्येक घरामध्ये मी असं म्हणत नाही, पण मोस्ट ऑफ सगळ्या घरांमध्ये एक 9वं रूप असते, ती म्हणजे आपली जाऊ. म्हणजे या सर्व नात्यांच्या भोवती आपण अडकलेलो आहोत. आपण गुंतलेलो आहोत. अडकलेलो असं म्हणणार नाही, पण आपण गुंतलेलो आहोत. ही नात्यांची वीण आपल्याला घट्ट बांधायची आहे. जर आपण आपल्या आसपासच्या या सर्व लोकांना त्या पद्धतीने आपण जर त्यांच्याशी वार्तालाप ठेवलं, त्यांच्याशी जर चांगले संबंध ठेवले, मला असं म्हणायचं नाही, की प्रत्येकाच्या घरामध्ये काही ना काही खटपट उडतच असते. पण जर कदाचित तो सगळा दुजाभाव जर आपण काही काळासाठी बाजूला ठेवला, तर आपण नक्कीच या सर्व नवदुर्गांसोबत आपण नक्कीच एक चांगलं आयुष्य जगू शकू आणि एक म्हणजे कुठेतरी आपल्याला कुठल्याही प्रकारचं दडपण आपल्या मनात असणार नाही. रात गई व बात गई असं करून जर जर आपण प्रत्येक दिवशी जर या सर्वांसोबत जर अगदी व्यवस्थितपणे राहिलो, तर मला तर म्हणजे वाटणार नाही, की जगातील कुठलीच स्त्री असं दुःखी म्हणून राहणार नाही. येस, म्हणजे या देवीच्या 9 रूपांसोबत सुद्धा आपल्या घरात जे आपल्या म्हणजे दैनंदिन जीवनामध्ये किंवा डेलीच्या आपल्या आयुष्यामधील या सर्व नवदुर्गांची सुद्धा आपण वेळोवेळी पूजा करूयात. पूजा करूयात म्हणजेच काय ताट हळदी-कुंकू घेऊन पूजा करायचं नाही. पण एकमेकातल्या देवीला जर आपण सन्मानाने वागणूक दिली, काही जर चूक झाली तर ती मोठ्या मनाने प्रत्येकाने मोठी असेल, लहान असेल तरी काही हरकत नाही. पण जो तो विषय जर आपण त्या वेळी जर बाजूला जर ठेवला, तर कदाचित नक्कीच या दुर्गांसोबत सुद्धा आपलं आयुष्य नक्कीच सुखकर होईल. येस, थँक मला इथे बोलण्याची संधी दिली.